नमस्कार. आपण बनवणार आहोत आज कुपा मच्छी. कुपा मच्छीचे हे डोके आहे. हे डोके कापून घेतले आहे. पण ह्या डोक्याचा खूप वास येतो हिवळान, म्हणून मी त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकून व्हिनेगरच्या पाण्यामध्ये हे मच्छी धुवून घेतली आहे. आपण ह्या मच्छीमध्ये थोडेसे व्हिनेगर टाकून आपण ही मच्छी धुवून घेणार आहोत, म्हणजे ह्याचा वास येत नाही आणि खाण्याला खूप टेस्टी लागते. ही मच्छी सहसा मिळत नाही बाजारात, आज भेटली आहे म्हणून आज आपण ह्याचे मस्त फ्राय, हे कुपा मच्छीचे डोके खूप टेस्टी लागते, ह्याचे कालवण बनवणार आहोत. तर ही मच्छी व्हिनेगर टाकली आहे. आता हे व्हिनेगर लावून मी 15 मिनिटं ठेवले आहे पाण्यामध्ये आणि आता आपण हे धुवून घेऊया. हे वाटण्यासाठी मी कोथिंबीर, खोबरं, कांदा, लसूण आणि अद्रक घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे आणि थोडेसे धने टाकून आपण थोडीशी हळद टाकून आपण हे वाटून घेऊया. मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवत आहे. आपले तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून झाला आहे. आता मी 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कांदा आपण हा तेलामध्ये टाकून घेऊया. थोडंसं परतून झाला कांदा, लाल नाही करायचा आहे कांदा. हा मी मालवणी मसाला टाकून घेत आहे. आणि आपला तयार केलेला मसाला टाकून घेऊया. हा आता हे जेवढं आपल्याला घट्टसर कालवण पाहिजे आहे तेवढे आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि आता हे शिजून देऊया. एक उकळी आली. आता आपण ह्याच्यामध्ये उकळी आली आहे, मीठ टाकून घेऊया व 2 आमसूल टाकून घेऊया, कोकम टाकून घेऊया. आता आपण धुवून ठेवलेलं कुपा मच्छीचं डोकं त्याच्यामध्ये टाकूया. ह्याला शिजायला टाईम लागतो, नाहीतर दुसरी मच्छी पटकन एक उकळी आली की आपण काढतो, पण कुपा मच्छीच्या डोक्याला शिजायला टाईम लागतो, म्हणून थोडा वेळ ह्याला शिजून द्यायचा आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण या मच्छीमध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया, मीठ आणि हा मालवणी मसाला टाकून घेऊया. मी याच्यामध्ये लिंबू नाही पिळणार आहे, कारण आपण व्हिनेगरच्या पाण्यामध्ये टाकले आहे, म्हणून मी याच्यामध्ये लिंबू नाही टाकत आहे. आता मी या मच्छीला मीठ, हळद, मिरची पावडर लावून घेतली आहे, मालवणी मसाला. आता आपण हे रव्यामध्ये घोळवून तवा तापत ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम केले आहे. आपण ही मच्छी ह्याच्यामध्ये टाकून हे आपण पलटून घेतले होते. आपलं कुपा मच्छीचं कालवण आणि तळलेली मच्छी तयार.